सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय हा रेवाला घेऊन कुल्फी खाण्यासाठी रस्त्यावर येतो. तेव्हा आता दोघेही कुल्फी खाऊ लागताच अक्षयचे लक्ष लपून बसलेल्या रमाकडे जाते. तर आपल्याला अक्षयने बघितल्याचे कळताच रमा ही चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागते. तर आता अक्षयने रमाला बघितलेलं असतं. तेव्हा आता अक्षय रेवाला म्हणतो की ही इथे काय करते. रेवा म्हणते कोण. तर अक्षय म्हणतो की तुझी मैत्रीण. तेव्हा आता रेवा म्हणते की सोडणारे अक्षय, तू तरी का तिचा विषय काढतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे आपल्या पाठीमागे ती काय करते ते रेवा पाठीमागे बघू लागते. आता अक्षय हा रमाला हाक मारून आपल्याकडे बोलावतो. रमा येताच अक्षय म्हणते की इकडे काय करतेस तू, लपून लपून आमचा पाठलाग करते काय. रमा म्हणते की मी कशाला तुमचा पाठलाग करू, माझ्या कामासाठी मी इकडे आले होते. ते ऐकून अक्षय म्हणतो की मी केलेला गेस तर एकदम बरोबर आहे, म्हणजे कामाच्या वेळेस इकडे कुणाला तरी भेटायला येते, बरोबर ना ग. तेव्हा आता बोट करत रमा म्हणते की एक मिनिट, तुम्ही काही जे गेजपीज केलं ना ते चुकीचं आहे, मी असं काहीच करत नाहीये. रेवा म्हणते की सोडणारे अक्षय, ती रमा अशीच इकडे आली असेल कशाला तरी. अक्षय म्हणतो की जाऊ दे, अगोदरच उशीर झाला आहे, आपल्याला घरी जायचंय, तेव्हा जाऊ दे. अक्षय आता रमाला म्हणतो की जाऊ दे, तू सुद्धा कुल्फी खा. आणि त्या कुल्फीवाल्याला म्हणतो की यांना सुद्धा एक कुल्फी द्या. तेव्हा आता तो कुल्फीवाला म्हणतो की असं काय करताय, अहो तुम्ही तर यांना घेऊन प्रत्येक वेळेस माझ्याच इकडे कुल्फी खायला यायचा ना. कुल्फीवाला म्हणतो की त्यावेळेस त्या एका टायमाला 2-2 तुमच्यासोबत कुल्फी खायच्या. एकदा तर तुम्ही अशी काय कुल्फी खाते म्हणून त्यांच्यावर रागवला सुद्धा होतात. तेव्हा अक्षय म्हणतो की काय बोलताय तुम्ही. तर रेवा म्हणते की अरे अक्षय सोडणारे, एकदा तू माझ्यासाठी नव्हता का कुल्फी घेऊन आला होता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रेवा ते सांगायला तू मला बाजूला इकडे का घेऊन आलीस, तिथेच त्या कुल्फीवाल्यासमोर सांगायचं ना. आणि आता अक्षय पुन्हा त्या कुल्फीवाल्याकडे जाऊ लागतो. तर रेवा तिच्या हातातली कुल्फी खाली टाकते. तेव्हा ते बघून अक्षय म्हणतो की काय ग काय झालं. तर रेवा म्हणते पडली कुल्फी. तेव्हा आता अक्षय म्हणतो काय ग तू काय आता लहान आहेस का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल मी दुसरी घेऊन देतो. तर रेवा म्हणते की राहू दे, माझा घसा दुखतोय. तर आता अक्षय म्हणतो की अगं काट्याने काटा काढायचा असतो. आणि पटकन आता दुसरी कुल्फी आणून अक्षय रेवाला देतो. तर रेवाला ती कुल्फी खाता येत नसते. इकडे रमा ही कुल्फी घेऊन मस्तपैकी कुल्फी खात रेवाची मजा बघू लागते. तर आता इकडे रमा ही बका कुल्फी खात असताना बघून अक्षय रमाकडे येतो आणि म्हणतो की अगं तू ही अशी का कुल्फी खातेस, तिकडे तुझ्या मैत्रिणीने कुल्फी सांडवली आणि तू इकडे ही अशी का खातेस. अक्षय म्हणतो की नीट खा की आणि तोंड पुस की जरा. अक्षय म्हणतो की मला तुला माहिती आहे ना, मला असा अस्वच्छपणा आवडत नाही. आणि पटकन त्याच्या खिशातील रुमाल काढून अक्षय आता रमाचे तोंड पुसतो. तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट होतो. आणि जेव्हा आता अक्षय आपल्याला हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला होता त्यावेळेस आपल्या तोंडाचं अक्षयने कसे रुमाल काढून पुसले होते, ही जुनी आठवण आता रमाच्या डोळ्यासमोर येते. आणि आता इकडे अक्षय हा रमाचे तोंड पुसत असताना रेवा त्यांच्याकडे बघत रेवाचा मोठा जळफळाट होतो. तर रमा ही खूप खुश झालेली असते. आणि आता कुल्फी खाण्याची झाल्यानंतर अक्षय आता दोघींनाही म्हणतो की चला चला उशीर होतोय, आता घरी जायचंय. तर आता रेवा आणि रमा गाडीत बसण्यासाठी येतात. तेवढ्यात रेवा आता रमाला म्हणते की अगं रमा पुढे पुढे काय करते, जरा पाठीमागे सुद्धा बस. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी पाठीमागेच बसणार होती आणि आहे मला वेळेचं भान. आणि तेवढ्यात आता गाडीमध्ये बसताच इकडे अक्षयला समोर एक फुगेवाला दिसतो आणि तो गॅस सिलेंडरमधून त्या फुग्यामध्ये हवा भरत असल्याचे बघून अक्षय रेवाला म्हणतो की अगं तो फुगेवाला बघ ना. अक्षय म्हणतो की रेवा मला हे पण आठवतंय, तुला फुगे पण आवडतात आणि कुल्फी पण आवडते. तेव्हा आता विचार करत रेवा म्हणते की अक्षय मला फुगे आवडत नाही, तुला वेगळं काहीतरी वाटतंय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रेवा असं काय करते, तुला फुगे सुद्धा आवडते आणि घ्यायचे का तुला फुगा. तेव्हा आता लगेचच रमा म्हणते की एक मिनिट, मला घ्यायचा आहे फुगा. तेव्हा आता पटकन गाडीमधून उतरून रमा ही फुगेवाल्याकडे येऊन फुगे घेते. आणि पैसे देऊन आता खूप सारे फुगे घेऊन रमा ही ते फुगे हवेमध्ये उडवत तिकडे अक्षयकडे येऊ लागते. तर अक्षय आणि रेवा रमाकडे बघत असतात. पटकन आता रमा ते फुगे घेऊन गाडीत बसते. तर अक्षय म्हणतो की तुझ्या मैत्रिणीच्या आवडीसुद्धा तुझ्यासारख्या सेम आहेत, तुला सुद्धा फुगे आवडतात आणि तुझ्या मैत्रिणीला सुद्धा. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय तिच्या आयुष्यात काय आहे आणि काय नाही, तुला काय करायचं ते तिचं पर्सनल आहे ना. अक्षय म्हणतो की तू अशी का चिडतेस माझ्यावर, मी कॅज्युअली विचारतोय.
तेव्हा अक्षय म्हणतो की सांग ना कोण आहे तुझ्या आयुष्यात. तेव्हा आता रामा ही अक्षयकडे बघते. तेव्हा आता रामा म्हणते की माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती होती, ती फक्त माझीच होती आणि कायम ती माझीच राहणार. तेव्हा आता रेवा म्हणते की अरे अक्षय जाऊ दे ना, तिच्याकडे कशाला लक्ष देतो. तिला जर सरळ डायरेक्ट सांगायचं असतं तर तिने मला सांगितलं असतं. तेव्हा आता रेवाला अक्षयच्या जवळ येत असल्याचे बघून रामा विचार करते की रेवा आत्ता वेळ तुझी आहे, पण ज्या दिवशी वेळ माझी येईल ना त्या दिवशी मी तोंड उघडून तुझी पलताभुई नक्कीच थोडी करील. त्यांच्याकडे बघत आता रामा विचार करते की माझ्या नवऱ्याकडे बघण्याची आणि त्याला हात लावण्याची हिची हिंमत तरी होते कशी. इकडे आता रामा ही अक्षयला म्हणते की चला ना, मला खूप उशीर होतो, घरी गेल्यानंतर मला खूप कामंसुद्धा आहेत. त्यानंतर आता रेवा म्हणते की चल निघायचं का अक्षय आता. तर अक्षय गाडी चालू करून कारमध्ये जाऊ लागतो. इकडे आता संध्याकाळ होताच आता अक्षय पुन्हा एका ठिकाणी येऊन गाडी थांबवतो. तर रेवा म्हणते की का कुठे थांबवली गाडी. तर आता अक्षय म्हणतो की समोर बघ. आणि आता अक्षयने रेवाच्या घरासमोर गाडी आणलेली असते. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा अगं बऱ्याच दिवसापासून मी बघतोय तू तुझी गाडी आणत नाही आहे आणि तुला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायला किती त्रास होतोय. तेव्हा काही नाही, तू तुझी गाडी घे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की पण बिन काय, आपण आता नंतर फिरायला जाऊ, पण आता खूप उशीर झाला आहे, तेव्हा तू घरी जा रेवा. आणि खरंच मला रेवा तुझी खूप काळजी वाटते. तेव्हा आता अक्षय रेवाला कारमधून उतरवतो. तेव्हा आता रेवा म्हणते की ठीक आहे, तुला माझी एवढी काळजी आहे ना तर बाय. तर आता अक्षय म्हणतो चिडायला काय झालं. रेवा म्हणते चिडू नाही तर काय करू. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे रेवा जा बरं का मग. आणि अक्षय रामाकडे बघत म्हणतो की रामा तू काय बघतेस माझ्याकडे, चल पुढे येऊन बस. तेव्हा ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता रामा म्हणते की नको बाई, मी कशाला पुढे, मी कामवाली म्हणून इथेच बरी आहे. तेव्हा आता रेवा म्हणते की ती तुला कशाला पुढे हवी आहे. अक्षय म्हणतो की मग ती मालकिनीसारखी मागे बसेन आणि मी काय ड्रायव्हरसारखं गाडी चालू की काय. तेव्हा आता रामा ही लगेचच पाठीमागे उतरून पुढे येऊन बसते. तेव्हा आता अक्षय रेवाकडे बघतो आणि म्हणतो की रेवा तू चिडू नकोस ना ग प्लीज. आणि अक्षय आता रेवाच्या हातात हात देतो. तर तेवढ्यात रामा त्यांच्या हातावर शिंकते. पटकन आता अक्षय हात काढून घेतो आणि आता रेवा ही रागाने तिथून निघून जाताच अक्षय आता रामाला सीट बेल्ट लावण्यासाठी सांगतो. रामा म्हणते की मी तर अडाणी, मला कसं सीट बेल्ट लावता येईल. तेव्हा आता अक्षय हा रामाचा सीट बेल्ट लावू लागतो. तर आता पूर्वी अक्षयने आपल्याला प्रेमाने कसा सीट बेल्ट लावला होता हे सगळे क्षण आता रामासमोर येतात. तेव्हा आता अक्षयने सीट बेल्ट लावताच प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघू लागते. तेव्हा आता रमा गालातली गालात हसत असलेली बघून बोट करत अक्षय म्हणतो की तू हसतेस म्हणजे तू नक्की त्यालाच भेटायला गेली होतीस बरोबर की नाही. तेव्हा आता हसतच बोट करत रमा म्हणते की अक्षय सर आपण आता घरी जायचं का, हे सगळं आता आपण नंतर बोलू अक्षय सर. तेव्हा आता लगेचच रमा म्हणते की मी कुणाला भेटायला गेले होते, काय करायला गेले होते, हे सगळं आपण नंतर बोलू. त्यानंतर आता इकडे शशिकांत घरी येतो आणि शशिकांत आता सीमाला बेडरूममध्ये रागावतो. सीमाला म्हणतो की मी जे करतोय ना त्याला तो अजिबात तोंड बंद ठेवायचं आणि काहीच बोलायचं नाही. तेव्हा आता सीमाचा हात पकडत बळजबरीने शशिकांत आता सीमाला बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो चल मी तुला आता दाखवतोच. इकडे आता अक्षय आणि रमा फुगे घेऊन आता मुकादमाच्या घरासमोर येतात. तेव्हा आता रमा ही अक्षयला म्हणते की अक्षय सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही जे मला म्हणत होता ना तुझं कुठं अफेअर आहे का, तुझं लग्न झालं आहे का, तुझं कोणाशी फ्रेंडशिप आहे का, त्याचं नाव काय, हे काय ते काय, हे सगळं तुम्ही मला जे विचारत होते ना, हे सगळं जे तुम्ही मला बोलताय ना ते मला अजिबात आवडत नाही असे रमा अक्षयला सांगते. अक्षय म्हणतो की मी तुला सहजच विचारत होतो आणि मी काय तुला असं नेहमीच विचारत नाही आहे. रमा म्हणते की तरीसुद्धा तुम्हाला ऐकायचंच आहे ना तर ऐका. माझ्या आयुष्यात आहे कुणीतरी आणि त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. तेव्हा अक्षय रामाकडे बघतो आणि आयुष्यभर त्याच्यावरचं प्रेम ते तसंच राहणार आहे, पण ती व्यक्ती माझ्यासोबत नाही आहे. इकडे आता शशिकांतने सीमाला आता आई समोर आणलेली असतात. तर आता सीमा हात जोडून म्हणते की अहो माझ्यासोबत असं नका ना वागू, माझं चुकलंय तरी काय. तर आता शशिकांत म्हणतो की माती खातीस तू. राग येऊन शशिकांत म्हणतो की अगं तुझं काय चुकलं हे तुला कळतच नाही काय. आई म्हणते की शशिकांत तिथे हॉलमध्ये तमाशा नको आहे, तुम्हाला जे काही करायचं ते आतमध्ये जाऊन करा. शशिकांत म्हणतो की हिला तर मी आता सोडणारच नाही, ही बाई ना नेहमी माती खाते.
शशिकांत म्हणतो की बोल, मी तुला काय शिक्षा करू. सीमा म्हणते की अहो मी तुम्हाला हात जोडते, काहीच नका शिक्षा करू. त्यानंतर आता शशिकांत टेबलवर पाय ठेवत म्हणतो की तू एक काम कर, माझ्या पायातले बूट काढ चल. तेव्हा आता सीमा शशिकांतच्या पायाकडे बघते. इकडे आता रमा ही अक्षयला समजावत असते. आणि आता इकडे रमा म्हणते की पुन्हा प्लीज मला असे प्रश्न विचारू नका. तर आता रमाकडे बघत अक्षय आतमध्ये निघून जातो. इकडे हॉलमध्ये आता टेबलवर पाय पसरून शशिकांत मोठ्याने ओरडत सीमाला म्हणतो की चल वाक आणि माझे बूट काढ. आणि आता तेवढ्यात आता सीमा ही वाकून शशिकांतचे बूट काढू लागताच पाठीमागून अक्षय आई असे म्हणत तिथे येतो आणि म्हणतो की हे सगळं काय चाललंय. तर शशिकांत, सीमा, आई, आजी आता अक्षयकडे बघतात. अक्षय म्हणतो की तुम्हीच तुमच्या बायकोला तुमचे बूट काढायला सांगतायत. तर हात करत आई आजी म्हणते की अक्षय जरा तू काही तरी ऐकून घे ना. तेव्हा आता राग येऊन अक्षय आई आजीला म्हणतो की हे तू मला काय बोलतेस, हे तुझ्या डोळ्या देखत काय चाललंय ते तू बघतेस ना. ते काय माती खातात त्यांना बोल ना तू. तर आता आई आजी म्हणते की अरे मी तर आत्ता आले. तर आता शशिकांत म्हणतो की अरे बछड्या, तुला माझी कृती दिसते, हिची कृती तुला दिसत नाही का. तेव्हा अक्षय म्हणतो की ती काही असो, पण तुम्ही मग अशी शिक्षा द्याल का, माझ्या आईला तुमच्या पायातले बूट काढायला सांगायला लावणार का. अक्षय म्हणतो की तुम्ही माझे बाप आहात, नाही तर काहीही संबंध नसताना मी काहीही करायला मागे पुढे पाहिलं नसतं आत्ता. मोठ्याने ओरडत शशिकांत म्हणतो की अरे पण तू हिची चूक बघ ना, हिने किती मोठी चूक केली. अक्षय म्हणतो की काहीही असो, पण कोणत्याही चुकीची एवढी मोठी शिक्षा नसते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुम्ही शांतपणे पण समजून सांगू शकला असतात. तर आता शशिकांत म्हणतो की बछड्या तू खूप बदललास रे. शशिकांत म्हणतो की पण तू सगळं विसरून गेला, अरे आपलं मस्तपैकी बॅचअप झालं होतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बस, किती जरी झालं आणि तुम्ही मला किती जरी बॅचअप करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमच्यासारखा कधीच होणार नाही. तेव्हा आता अक्षय सीमाला म्हणतो की आई या माणसापुढे तू कधीही झुकायचं नाहीस आणि मी कायम तुझ्या सोबत आहे. आणि आता इकडे रमा ही बाहेर उभी असताना पंकज काकाचा फोन येतो. तर फोन उचलत हसतच रमा म्हणते की हा काका बोला, आणि हे सगळं तुम्हाला कसं सुस्त करायला. तेव्हा आता हसतच रमा म्हणते की ऐका ना काका, मला तुमचा साडीतला फोटो पाठवा ना. तर पंकज म्हणतो ठीक आहे. त्यानंतर आता इकडे रागाने त्याच वेळेस अक्षय तेथून जाऊ लागतो. तर आता फोनवर बोलत असलेली रमा अक्षय सर असे म्हणत अक्षयला थांबवते. आणि आता फोन ठेवत रमा म्हणते की काय झालं आणि असे पाय आपटत कुठे चाललात. तर अक्षय म्हणतो की तुझा काय संबंध आहे. अक्षय म्हणतो की कशाला नुसती माझ्या मागे येतेस आणि काय संबंध आहेस तुझा. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे एक फुगा देत म्हणते की तुमच्या मनात राग आहे ना, मग हा फुगा घ्या हातात आणि सोडा आकाशात, आणि त्या फुग्यासोबत तुमचा रागही जाऊ द्या. तेव्हा आता अक्षय म्हणतो की या तुझ्या काही ज्या ट्रिक आहेत ना, त्याचा माझ्यावर अजिबात प्रभाव पडणार नाही. रमा म्हणते की नक्कीच तुमच्यावरती या ट्रिकचा इफेक्ट होईल, तुम्ही बघा आणि हा घ्या फुगा. सोडून तर बघा फुगा अक्षय सर असे म्हणत रमा ही अक्षयच्या हातात फुगा देते. तर रागाने अक्षय त्याच्या हातात तो फुगा घेतो. आणि आता रमा म्हणते की तुम्हाला कशाबद्दल राग आला ना, सांगा त्या फुग्याला. तेव्हा आता राग घेऊन त्या फुग्यासमोर अक्षय म्हणतो की मला त्या शशिकांत मुकादमाचा राग आलाय असे म्हणत जोराने तो फुगा अक्षय हवेत सोडतो. तर फुगा उंचच उंच गेलेला असतो. त्या फुग्याकडे बघत रमा म्हणते की गेला का आता राग. तर अक्षय म्हणतो अजून थोडा आहे. तर फुगा अजून उंच जातो. आणि आता इकडे अक्षयचा राग गेलेला असतो. त्यानंतर आता अक्षय हा रमाला घेऊन आतमध्ये येतो. तर आता तिथे रेवा आलेली असते. तेव्हा लगेचच रेवा ही आता अक्षयच्या कपाळावर मंडोळ्या बांधते आणि स्वतःसुद्धा रेवा आता मंडोळ्या बांधून तिथे आलेली असते. अक्षय म्हणतो की हे काय आहे. तर रेवा म्हणते की मंडोळ्या. तेव्हा आता अक्षय लगेचच रेवाकडे बघतो. तर रमासुद्धा भाजी चिरत असल्याचे बघून रमाला मोठा धक्का बसतो आणि रमाच्या हातातील चिरत असलेला चाकू रमाच्या बोटाला लागतो. इकडे आता रेवा म्हणते की अरे अक्षय, लवकरच आता आपलं लग्न होणार आहे ना. तर आता अक्षय म्हणतो की पण माझी एक अट आहे. अक्षय म्हणतो की मांडव एक आणि लग्न दोन. तेव्हा रेवा ही अक्षयकडे बघते आणि लगेचच अक्षय पुढे येत रमासमोर येतो आणि म्हणतो की 2 वेण्या, मी या रमासाठी मुलगा शोधतो. तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो. तर आई आजी आणि सीमा अक्षयकडे बघतात. आणि आता रेवा बरोबर आता अक्षयने रमाचे देखील लग्न करायचे ठरवलेले असते. तेव्हा आता नीतीच्या खेळात रमा ही अक्षयसोबतच कसे लग्न लावते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब